नमस्कार मित्रांनो, आपण मे 2026मध्ये होणारी गडब मुख्य परीक्षा आणि जून 2026मध्ये होणारी गटक मुख्य परीक्षा याच्या संबंधी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, बुक लिस्ट कशी असली पाहिजे यावर चर्चा करू। ती स्ट्रॅटेजी, ती बुक लिस्ट ज्याचा वापर करून मी स्वतः 2021च्या बॅचमध्ये ASUमध्ये राज्यात पहिला, STIमध्ये राज्यात OBCमधून 8वा आणि PSIमध्ये राज्यात 11वा आलेलो होतो। आपण एक पूर्णतः ॲक्शन ओरिएंटेड प्लॅन यामध्ये सांगू। तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। आता दिवसाचं आपल्याला नियोजन ठरवायचं आहे। यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग हे आपल्याला रोज करायचं आहे। आपल्याला रोज 4 स्लॉट करायचे आहेत। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे 4 स्लॉट आपण करतो। या 4 स्लॉटमध्ये 2 स्लॉट हे पेपर 1साठी आणि 2 स्लॉट हे पेपर 2साठी आपल्याला ठेवायचे आहेत। पण एक लक्षात ठेवायचं की एक स्लॉट हा ज्या पेपरसाठी ठेवलेला आहे, लगेच त्याचा पुढचा स्लॉट हा त्याच पेपरसाठी ठेवू नका। उदाहरणार्थ, जर आपण पहिला स्लॉट दिवसभरामध्ये सर्वात पहिला स्लॉट हा जर आपण मराठी लँग्वेजसाठी दिलेला असेल, तर लगेच दुसरा स्लॉट हा इंग्लिश लँग्वेजसाठी देऊ नका, तो पेपर 2साठी द्या। मग तिसरा स्लॉट तुम्ही इंग्लिशसाठी द्या आणि मग चौथा स्लॉट तुम्ही परत पेपर 2साठी द्या। याच्याने काय होतं की आपल्याला अभ्यास करताना दिवसभरामध्ये कंटाळा येत नाही। आता मी या स्लॉटमध्ये दिवसाची सुरुवात इंग्लिश या लँग्वेजने करायचो। पहिला स्लॉट माझा इंग्लिशचा झाल्यानंतर मी दुसऱ्या स्लॉटमध्ये पेपर 1मधील कोणता पण एक GSचा टॉपिक घ्यायचो। म्हणजे आपला तो 2 तास 3 तास दुसरा स्लॉटचा हा GS झाल्यानंतर मग नंतर तिसऱ्या स्लॉटमध्ये मी मराठी घ्यायचो आणि शेवटच्या स्लॉटमध्ये मग मी त्या चौथ्या स्लॉटचे 2 पार्ट करायचो। एक पार्ट करंट अफेअर्ससाठी आणि दुसरा पार्ट हा मॅथ रिझनिंगसाठी। याच्याने ओव्हरऑल दिवसभराचा एक चांगला अभ्यास त्याने व्हायचा। आता याच्यामध्ये मी एक बोनस टिप सांगतो, ती म्हणजे आपला अभ्यास करताना आता आपल्याला AIचा वापर करायचा आहे। आपण ChatGPT किंवा जेमिनीसारखे प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो। आपल्याला आता काय करायचं आहे की जो पण आपण टॉपिक वाचतो आहे, कोणताही विषय असो, तो लँग्वेजचा असो किंवा पेपर 2चा असो, तो टॉपिकचा अभ्यास झाल्यानंतर आपण त्याचे फोटो काढायचे। समजून घ्या आपण इतिहास वाचतो आहे, तर इतिहासमध्ये एक चॅप्टर आपण वाचलं, तर त्या चॅप्टरचे फोटो काढायचे आणि त्या ChatGPTवर किंवा जेमिनीवर आपण अपलोड करायचे। आणि तिथे एक छान असा प्रॉम्प्ट द्यायचा आहे, जसं की मी MPSC गडबचा अभ्यास करतो आहे किंवा मी मेन्सचा अभ्यास करतो आहे आणि मला त्याच्याशी रिलेवंट या टॉपिकवरचे 10 प्रश्न द्या, अशा टाईपचे आपण जर त्यांना प्रॉम्प्ट दिलेला असेल, तर आपल्याला एक चांगले असे 10 प्रश्न त्यामध्ये ती ChatGPT किंवा जेमिनीमधून मिळतील। आणि आपण असं जर डेली बेसिसवर केलं तर आपली रोज मॉक टेस्ट होणार आहे आणि एक डिटेल आपला अभ्याससुद्धा त्यावरून होईल। सेम आपण टॉपिक्स बरोबर जेव्हा PYQ करतो, तर PYQचे सुद्धा आपण जर लेटेस्टचा समजून घ्या 2024चे कोणत्याही PYQचा आपण जर फोटो काढला आणि तो तिथे अपलोड करून तसंच टाईपचा आपण जर प्रॉम्प्ट दिला की मला याच्याशीच रिलेवंट किंवा ह्याच पॅटर्नचे प्रश्न मला 10 प्रश्न मला द्या, तर खूप छान असे प्रश्न आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर फ्रेम होताना दिसतील आणि त्याचा वापर आपण जर केला तर खूप छान आपली प्रॅक्टिस त्यातून होईल। आता आपण याच्यामध्ये पेपर वाईज स्ट्रॅटेजी बघू। सर्वात आधी म्हणजे पेपर 1 जो आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेज, सर्वात चांगले मार्क्स मिळवणारा, त्यानंतर आपली पोस्ट डिसाईड करणारा हा पेपर असतो। याच्यामध्ये आपण योग्य स्ट्रॅटेजीचा वापर केला तर आपल्याला 75+ मार्क्स इझिली त्यामध्ये मिळतात। तर सर्वात आधी आपण मराठी या विषयाबद्दल बघू। मराठीचे 2 भाग आहेत, ते म्हणजे व्याकरण आणि शब्दसंग्रह। आता याच्यासाठी आपल्याला एक म्हणजे मोरावाडिंबे सरांचं पुस्तक आणि ते जर शक्य नसेल किंवा ते जर तुम्हाला आवडत नसेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं बुक म्हणजे लँग्वेजचं PYQ ॲनालिसिस बुक, हे तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं घेऊ शकतात किंवा लोकसभा अकॅडमीचं घेऊ शकतात। आता अभ्यास करताना आपल्याला व्याकरण जेव्हा आपण करतो, तर जो टॉपिक आपला बुकमधून कव्हर झाला की लगेच त्याचे PYQ आपल्याला सॉल्व करायचे। अशा प्रकारे तो टॉपिक पूर्णतः आपल्या लक्षात राहतो आणि आपण कोणत्या भागावर जसं फोकस करायला पाहिजे होता हे आपल्याला त्यातून लगेच कळतं। आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे शब्दसंग्रह। शब्दसंग्रहाचा अभ्यास मी केवळ PYQ ॲनालिसिस करून केलेला होता, कारण आपल्याला शब्दसंग्रह हे भरमसाठ दिसतील। मोरावाडिंबे सरांचं शब्दरत्न नावाचं जे पुस्तक आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व शब्द संग्रह मिळून जातील। मात्र इतके अभ्यास करायला आपण जर घेतलेत तर शेवटी आपण जेव्हा ते पुस्तक संपवतो तेव्हा कुठेतरी आपण पूर्ण पुस्तकमध्ये जे अभ्यास आपण केलेला असतो तो आपण विसरलेलो असतो।
म्हणून ज्यांना ते शक्य असेल त्यांनीच ते वाचा. नाहीतर एक त्यावरती शॉर्टकट जो मी वापरायचो ते म्हणजे आजपर्यंत 2011पासून तर आतापर्यंत आलेले लँग्वेजचे PYQचा मी अभ्यास करायचो. PYQने काय होतं की आयोगाने 2011पासून तर आजपर्यंत ज्या ज्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे त्याचाच आपण अभ्यास करतो आणि जेणेकरून पेपरमध्ये तेच प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त रिपीट होताना दिसतात आणि मग आपलं तिथे ॲक्युरसीसुद्धा वाढलेली दिसते. आता दुसरा टॉपिक तो म्हणजे इंग्लिश. इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रामर आणि व्होकॅब असे 2 पार्ट असतात. याच्यासाठी ग्रॅमॅटिकल पार्टला आपण महेश पाटील सरांचं पुस्तक वाचू शकतो. त्यांची नोटसुद्धा अवेलेबल असेल तर ती वाचू शकतात. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे आपल्याकडे ते म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिश व्याकरणाचं पुस्तक. दोन्ही अतिशय उत्तम पुस्तक आहेत. याच्यामध्ये आपण मराठीसारखंच आधी तो टॉपिक कवर करायचा आणि लगेच त्याच्यावरचे PYQ आपण कवर करायचे आहेत. PYQसाठी जे मी आधी मराठीला PYQ ॲनालिसिसचं जे पुस्तक सांगितलेलं होतं तेच इथे वापरायचं आहे. तर व्होकॅबसाठी आपण जास्तीत जास्त PYQवर भर द्यायचा आहे, कारण मराठीपेक्षासुद्धा जास्त व्होकॅब हा इंग्लिशमध्ये असतो आणि तो जर आपण वाचायला गेलो तर मात्र आपल्याला काहीच लक्षात राहत नाही. म्हणून PYQवर मी जास्तीत जास्त भर दिलेला होता. पण तरीसुद्धा जर कोणाला असं वाटते की मी त्यासाठी स्पेशल एक बुक वाचलं पाहिजे तर मार्केटमध्ये व्होकॅबचं एक ब्लॅक बुक नावाचं पुस्तक मिळतं, आपण ते वाचू शकतात. आता आपण पेपर 2वर चर्चा करू. जसा पेपर 1 हा आपल्याला पोस्ट डिसाईड करून देतो तसा पेपर 2 हा आपली रँक डिसाईड करतो. कारण पेपर 2मध्ये एक जनरल मार्क्स मुलांना मिळतात, मात्र त्यामध्ये जर तुमचे 5 मार्क किंवा 10 मार्क इम्प्रूव्ह होत असतील तर याच्याने नक्कीच तुमची रँक इम्प्रूव्ह होईल. सर्वात पहिला विषय मॅथ व रिजनिंग, ज्याची हायेस्ट ॲक्युरेसी असते आणि हायेस्ट मार्क्स आपल्याला त्यामध्ये मिळू शकतात. बेसिक ज्यांचे कवर करायचे बाकी असतील त्यांनी संदीप बरगडे सर असतील किंवा सचिन ढवळे सर असतील त्यांचं ते पुस्तकही घेऊ शकतात किंवा बॅचेस ते करू शकतात. मात्र हे करत असताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला PYQवरच सर्वात जास्त भर द्यायचा आहे. आधी तुमचे बेसिक्स झाल्यानंतर तुम्ही एक नोटबुक तयार करायची, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये किंवा बॅचेसमध्ये किंवा PYQचा अभ्यास करताना तुम्हाला जेव्हा काही विशिष्ट फॉर्म्युले मिळत असतील किंवा तुम्हाला स्वतः काही ट्रिक्स लक्षात येत असतील तर त्या टॉपिकचे तुम्ही ट्रिक्स किंवा ते फॉर्म्युलेस त्यामध्ये मेन्शन करत चाला. आणि एकंदरीत जेव्हा पूर्ण सिलेबस मॅथ रिजनिंगचा तुमचा कवर होईल तर ती जी बुक असणार आहे ते खूप चांगलं मटेरियल तुमच्यासाठी राहील आणि हेच पेपराच्या आदल्या दिवशी किंवा पेपराच्या दिवशीसुद्धा तुम्हाला रिवाईज करायला खूप फायदेशीर ठरेल. पुढचा विषय तो म्हणजे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपल्याला न्यूजपेपरचा मुळीच वापर करायचा नाही आहे. आपल्याला केवळ मॅगझिन्स वाचायचे आहेत. तेही आपल्याला पृथ्वी परिक्रमा असेल किंवा सिम्प्लिफाईडचा असेल तर हे दोघीपैकी तुम्ही निवडू शकता. आता करंटचा अभ्यास करताना आपल्याला 4 महिने किंवा 5 महिने सध्या आपल्याकडे आहेत. तर इन डिटेल त्याचा अभ्यास करा, डेप्थमध्ये त्याचा अभ्यास करा. कारण करंट अफेअर्समध्ये आपल्याला स्टॅटिक पोर्शनसुद्धा आपला काही कव्हर होतो. उदाहरणार्थ सध्या आता महानगरपालिकेची निवडणूक चालू आहेत किंवा लोकल बॉडीजच्या निवडणुका चालू आहेत. तर जेव्हा केव्हा आपण करंट अफेअर्समध्ये ते वाचतो तेव्हाच आपल्याला पॉलिटीमधील पंचायत राज या सेक्शनमधील ते टॉपिक आपल्याला कवर झाले पाहिजे. कारण करंट हा स्टॅटिक पोर्शनलासुद्धा कनेक्टेड असतो. म्हणजे आपला इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स असेल, राज्यशास्त्र असेल तर याचासुद्धा अभ्यास आपल्याला करंटच्या साहाय्याने करायचा आहे. म्हणून करंटकडे दुर्लक्ष करू नका. केवळ पुरस्कार, नेमणुका वगैरे हेच न करता आपल्याला या टॉपिकचासुद्धा अभ्यास करायचा आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. आता खरं तर हे 2 तासामध्ये संपू शकतील असे दोघं टॉपिक आहेत, मात्र आपल्याला ते एकाच वेळी संपवायचे नाही आहेत. याच्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजी ठेवू शकतो तर आपण एक रविवारी माहिती अधिकार अधिनियम करायचा, त्याच्या पुढच्या रविवारी आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम करायचा, त्याच्या पुढच्या रविवारी आपण पेपर 2मधील ICT टॉपिक असेल तो करू शकतो, त्याच्या पुढच्या रविवारी मग आपण त्याच पेपरमधील GIS, सुदूर संदेशवन यासारखे टॉपिक करू शकतो. याच्याने काय होतं की आपल्याला बोर्डम येत नाही, आपण तोच अभ्यास रिपीटेड करून बोर होत नाही. आता माहिती अधिकार अधिनियम असेल किंवा लोकसेवा हक्क अधिनियम असेल याच्यासाठी सध्या तरी लोकसेवा अकॅडमीची नोट्स मार्केटमध्ये आहे. ती खूप छान नोट्स आहे, ती आपण वाचू शकता. हे दोन्ही अधिनियम असे आहेत की यावर जेही प्रश्न येतात आपण त्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. त्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करा.
त्यानंतर GIS आणि ICT हे जे सायन्स सेक्शनमधील टॉपिक आहेत हे आपण भस्के सरांचं जे सामान्य विज्ञानाचं पुस्तक आहे त्याच्यामधून उत्तमरित्या तो आपला अभ्यास होतो, त्यामधून ते कव्हर करा. आणि राज्यसेवेचे किंवा मागील कंबाईनचे जे काही PYQ होते त्याच्यातूनसुद्धा, त्याच्या ॲनालिसिसवरूनसुद्धा आपला चांगला अभ्यास त्याचा होतो. सायन्स या विषयासाठी आपण सचिन भस्के सरांचं पुस्तक हे एकदम छान पुस्तक आहे, तेच वाचा. याच्यामध्ये जर तुम्हाला ते खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही मात्र याच्यामध्ये स्टेट बोर्डचे पुस्तक वाचू शकता. आता सर्वात जास्त भर आपल्याला बायोमध्येच किंवा बायोवरच द्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त फिजिक्सचे न्यूमेरिकल्सवर आपल्याला भर द्यायचा आहे. बाकी एक जनरल सिलेबस आपल्याला त्यातून कव्हर करायचा आहे. पुढचा विषय आहे भूगोल. भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि पर्यावरण असे 3 टॉपिक आहेत. तर याचा अभ्यास करताना आपल्याला दीपस्तंभचे पुस्तक आपण वाचू शकतो किंवा नोट स्वरूपात आपण लोकसेवा अकॅडमीचे पुस्तक वाचू शकतो. पर्यावरणसाठी आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेले कोणतीही नोट्स वाचले तरी चालते. त्याचबरोबर आपण राज्यसेवेला पर्यावरणच्या टॉपिकवर कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत हे बघायचं आणि त्यावरूनच पर्यावरणाचा अभ्यास करा. जास्त अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही. पुढचा विषय तो म्हणजे पॉलिटी. पॉलिटीमध्ये कोर पॉलिटी आणि पंचायत राज असे 2 टॉपिक आहेत. आता कोर पॉलिटीसाठी आपण M. लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचू शकतो किंवा पर्याय म्हणून तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. आणि पंचायत राजसाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक वाचू शकता. मात्र इतकं मोठे पुस्तकं वाचण्याऐवजी तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर लोकसेवा अकॅडमीचे तुम्ही नोट्स वाचू शकता. पॉलिटीमध्ये PYQला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही पॉलिटीचा प्रत्येक टॉपिकला PYQची जोड द्यावीच, जेणेकरून तुम्हाला पॉलिटीचे कोणतेच प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. पुढचा विषय तो म्हणजे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी आपण देसले सरांचं पुस्तक वाचू शकतो. मात्र या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर वेळ पुरत नसेल तर तुम्ही लोकसेवा अकॅडमीचे नोट्स त्याच्यासाठी वाचू शकतात किंवा कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा वाचू शकतात. इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपल्याला केवळ स्टॅटिक पोर्शन न करता आपल्याला करंटचीसुद्धा त्याला जोड द्यावा लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा बजेट, भारताचा बजेट, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, भारताचा इकॉनॉमिक सर्वे याच्यातला जो डेटा आहे तो डेटा आपल्याला खूप फायदेशीर ठरतो. त्यासाठीच इकॉनॉमिक्सचा स्टॅटिक पोर्शनबरोबर हा डेटा आपल्याला त्यासाठी सोबत वाचायचा आहे. शेवटचा विषय तो म्हणजे इतिहास. इतिहासामध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहासावर आहे, तेही आधुनिक पार्ट आपल्याला विचारला जातो. याच्यासाठी एकच पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. मी तुम्हाला 3 अल्टरनेटिव्ह सांगतो. एक म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्याच नावाचं लोकसेवा अकॅडमीचं सुद्धा पुस्तक आहे. हे दोन्हीपैकी तुम्ही कोणते पुस्तक वाचू शकतात. आणि जर दोन्ही तुम्हाला खूप मोठे वाटत असतील तर तुम्ही ठोकळामधून सुद्धा इतिहास हा पाठ कव्हर करू शकतात. आता इतिहास हा खूप व्हास्ट विषय आहे. विज्ञान आणि इतिहास हे इतके मोठे विषय आहेत की यांना आपण कमीत कमी पुस्तकांचं आपण इथे निवड केली पाहिजे. इतिहासाला मात्र PYQची आपल्याला जोड द्यायची आहे. कारण इतिहास हा जर आपण PYQ बघितले तर क्वेश्चन्स किंवा त्याचे स्टेटमेंट्स किंवा त्यातील ऑप्शन्स हे रिपीट होतात. त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता मी जेही पुस्तक आपल्याला सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं की कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना आपल्याला स्टार्टिंगलाच आपण कोणते पुस्तक वाचणार आहेत, आपले रिसोर्सेस काय असणार आहेत हे फिक्स करायचं आहे. एकदा ते फिक्स केल्यानंतर त्यात कोणताही बदल करू नका. त्यात बदल करणं हे खूप आत्मघाती असू शकतं. बघा मित्रांनो, शेवटचं एकच सांगतो की नियोजन खूप सारे लोक करतात, मात्र अंमलबजावणी हे फार कमी लोक करू शकतात. तुम्ही पोस्टवर सिलेक्ट होणार का हा निकाल सांगेल, मात्र तुम्ही अधिकारी बनण्यास पात्र आहे का तर हे ह्या दिवसाचं नियोजन सांगेल. या परीक्षेसाठी फक्त बुद्धिमत्ता आवश्यक नसते, तर तुमचं सातत्य आणि शिस्त हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून नियोजन करा, त्याची प्रॉपर अंमलबजावणी करा आणि चांगले मार्क्स घेऊन सिलेक्शन मिळवा. तुम्हाला बाकी कोणत्या विषयावर मदत हवी असेल, कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, मला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.